MPSC गट ब पूर्वपरीक्षा 2025 झाली आहे. पेपर जवळपास सगळ्यांनाच अवघड गेला आहे. पेपर अवघडच होता. परंतु सध्या आता गट क कडे लक्ष दिलं पाहिजे. गट क पूर्व पण 5 दिवस राहिलेत. सो गट ब मध्ये ज्या चुका झाल्या ते सुधारण्याची संधी आहे. अभ्यास तर जास्त काय होऊ शकत नाही आता. परंतु तरी पण एक रिव्हिजन प्रत्येक विषयाचं थोडंसं होऊ शकतं आहे असं मला वाटतं. सो जे तुमचे वीक विषय आहेत तिकडे थोडंसं लक्ष देऊ शकता. आणि एक्झाममध्ये ज्या चुका झाल्या आहेत, समजा टाईम मॅनेजमेंट नाही झालेलं, तर तुम्ही तिकडे लक्ष देऊ शकता. कशाप्रकारे पेपर कव्हर करता येईल त्याचा विचार करू शकता. आणि जास्तीत जास्त कसं ॲक्युरेट एक्झिक्युशन होईल ते बघणं गरजेचं आहे. सो माझी स्ट्रॅटेजी काय असणार आहे, मला टाईम पुरला होता. 34 मिनटात जवळपास माझं GS झालं होतं कव्हर. सुरुवातीला स्पीड जरा म्हणजे इतिहासच होता, सोपं होतं. तरी पण थोडा टाईम गेला मला. 10 प्रश्नाला म्हणजे 10 मिनटं लागले पहिले 20 प्रश्नाला भूगोल, आणि भूगोलला जरा लेंदी होता. सो त्यानंतर मात्र मग मी थोडंसं स्पीड वाढवला. आणि सो मला असं वाटलं 40 मिनटं लागतात की काय, कारण की लेंदी होता. पण थोडंसं पुढे स्पीड वाढवला आणि 35 मिनटात 34-35 मिनटात झालं. सो टाईम होता गणिताला. परंतु गणितामध्ये थोडंसं असं पहिलंच गणित माझं बॅड लक असं होतं की ते रेशोवाला आला आणि 2 मिनटं गेले. सो गणितात मला वाटतं त्रुटी येते. परंतु मला असं वाटलं मला काही म्हणजे सोपं गणित होतं, पण काय चुकतं आहे की काय म्हणून असं थोडंसं मी आणि पॅनिक झालं. पुढचं गणित पण थोडंसं अवघड आलं. सो मग मग मी रिझनिंगकडे गेलो. रिझनिंग सोडवलं, परंतु थोडंसं तिथे मग थोडंसं टाईम पण जात होता ना. सो त्यामुळं थोडंसं असं वाटलं की आता होत आहेत का नाही कव्हर. त्या नादात 2-3 प्रश्न माझे सोपे चुकले. सो ते येऊ शकले असते. सो ओव्हरऑल मला वाटतं 15+ मॅथला यायचे होते, अपेक्षित होतं, आणि टाईम पण होता, पण ते आले नाही. आणि शेवटी 5 मिनटं होते आणि माझ्याकडे 3 प्रश्न शिल्लक राहिले फक्त, आणि मग ते आरामात सोडवले. पण 2 मिनटं म्हणजे शेवटी वाया गेले. म्हणजे त्यापेक्षा गणित अजून सुटू शकले असते 1-2 गणित. सो तिथे माझं एक्झिक्युशन थोडंसं गणितामध्ये मला वाटतं अजून 2-3 प्रश्न येण्यासारखं होतं. सो ते सोडलं तर बाकी तर सिली मिस्टेक झाल्या नाही आहेत इकडे GSमध्ये सोडवताना. फास्ट सोडवलं मी तरी. सो तो प्लस पॉईंट आहे माझा. सो ती एक गोष्ट आहे. मागे नाहीतर प्रत्येक एक्झाममध्ये काही ना काही सिली मिस्टेक, एखादा कीवर्ड वगैरे राहून जायचा. सो तसं नाही झालेलं. पण तरी पण काही थोडंसं गेस करताना थोडंसं इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. थोडेसे गेस माझे चुकले आहेत. सो आणि लॉजिक पण अनेकांचं जे होतं ते पण थोडंसं जास्त काम नाही केलं या एक्झामला असं मला वाटतं आहे. सो पण तरी पण ऑब्व्हियसली दुसरा ऑप्शन नाही आहे. हां, पण अनेकांनी लॉजिक नॉलेजच्या आधी लॉजिकला ते नाही का, तो एक मंदीवाला प्रश्न कंसात, तिथं पण अनेकांनी थोडंसं गडबड केली आहे. म्हणजे इतकं लॉजिकचा म्हणजे भरमसाठ झालं आहे लॉजिक की नॉलेजच विसरून चालला आहेत. सो तसं व्हायला नाही पाहिजे. शेवटचा ऑप्शन म्हणून वापरला पाहिजे. नाहीतर मग ते म्हणजे बॅकफायर होऊ शकतं. सो आता शेवटच्या दिवसात माझं आहे की मॅथची प्रॅक्टिस करणार आहे मी, आणि सायन्स, कारण की बाकी जास्त काही करू नाही शकत. करंटचा तर काय भरोसा नाही आहे, म्हणजे काय येईल ते. सो पण तरी वाटतं यावेळेस कन्व्हेन्शनल राहील थोडंसं. खूप अवघड नाही विचारणार गटकला असं वाटतं आहे. सो जे पण आपण करंट केलं आहे, मेन गोष्टी ज्या केल्यात महत्त्वाच्या, तर त्या मला वाटतं फायदा होईल त्याचा. सो मी तर फक्त 2 विषयाकडे लक्ष देतो आहे, पण तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी करू शकता. तुमचं कसं म्हणजे कोणते विषय स्ट्रॉंग आहेत त्यानुसार. सो त्यामुळं म्हणजे जास्तीत जास्त कसं फायदा करून घेता येतील त्याचं बघितलं पाहिजे. सो माझी स्ट्रॅटेजी ही आहे की सायन्स आणि मॅथ या 2 विषयाला थोडंसं मी लक्ष देणार आहे.